Hello students, today we will see about atom size, mass and valency. Atom size, mass and valency पाहत आहोत. पार्ट आपला सेकंड आहे. मागच्या पार्टमध्ये आपण मेजरमेंट ऑफ मॅटरमध्ये लॉ ऑफ कॉम्बिनेशन आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन सुद्धा बघितलं होतं. आता पार्ट 2 आहे आपला, सेकंड व्हिडिओ आहे या लेसनचा. तर फटाफट व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा का माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. वी हॅव लर्न दॅट ॲट अ सेंटर ऑफ एन ॲटम इज न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस असते. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असते. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन नो चार्ज, आणि त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे निगेटिव्हली चार्ज आहे दे रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. तर ते रिव्हॉल्व करत असतात. आणि ॲटमचा साईज जो असतो ना, द साईज ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. रेडियस किती आहे त्याच्यावरून ॲटमचा साईज राहील, आहे ना. लहान रेडियस लहान साईज, मोठी रेडियस मोठी साईज. सो रेडियस म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट. आउटर मोस्ट ऑर्बिटमधला आणि न्यूक्लियस याच्यामधला डिस्टन्स किती आहे आणि ती कशामध्ये एक्सप्रेस केले जाते? इन नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे किती होते? 1/10⁹ मीटर. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल्स टू 10⁹ नॅनोमीटर. एक्झाम्पल दिलेलं आहे का हायड्रोजन ॲटम याचं रेडियस आहे 10⁻⁻10 मीटर्स. ठीक आहे. नंतर इथे फील्ड आयॉन मायक्रोस्कोपने हे जेवढेही दाखवलेले आहे ना, हे जेवढेही तुम्हाला सर्कल्स किंवा डॉट दिसत आहे, हे 1 2 3 हे सर्व काय आहे? हे ॲटम्स आहे. एव्हरी स्पॉट इन दिस इमेज इज ॲन ॲटम. हा प्रत्येक जो पॉईंट आहे डॉट आहे तो काय म्हणतो? तो ॲटम म्हणून दाखवत असतो. ठीक आहे. तर ही इरेडियम ॲटम दाखवलेला आहे. नंतर सायंटिस्ट लोकांनी नवीन पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स इन्व्हेंट केलेले आहे. त्यांच्यावरून आपण इझिली चेक करतो, जसं का इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. हे सर्व आता यांची खूप कॅपॅसिटी आहे आणि हे पूर्ण मॅग्निफाईड करून आपल्याला दाखवू शकतात. नंतर आहे की ॲटमची साईज हे किती इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावर डिपेंड असते. समजलं का? समजा 2 ॲटम आहे. हां, हे पहिल्या ॲटमचं न्यूक्लियस, हे त्याची ऑर्बिट. हे दुसऱ्या ॲटमचं न्यूक्लियस, हे त्याची ऑर्बिट आणि त्याचं शेल. के शेल इथं के शेल आणि एल शेल इथं 2 शेल आहे. याच्यातून ग्रेटर कोणता राहील? हा वाला, कारण की एक शेल जास्त आहे. ठीक आहे. नंतर एक ॲटम घेतला ज्याच्यात 2 शेल आहे, दुसरा ॲटम घेतला त्याच्यात 2 शेल आहे. मग ते कसे राहील? सारखे राहील का? वेगवेगळे ॲटम आहे, सारखे राहील का? नाही, कारण की याच्यामध्ये समजा इलेक्ट्रॉन असेल 1 आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल 3. तर ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे ना तो स्मॉलर, ज्याच्यामध्ये कमी इलेक्ट्रॉन आहे तो बिगर. आता हा बिग होणार. असं का झालं असेल? कारण की इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात ना, मग तेवढं अट्रॅक्शन पॉवर जास्त राहील, तेवढं ते लहान राहील. ओके. नंतर आहे मास ऑफ एन ॲटम. सो मास ऑफ एन ॲटम हे आपल्याला माहीत आहे की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स इन इट. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर किती आहे त्यालाच काय म्हटले जाते? मास ऑफ एन ॲटम म्हटले जाते. नंतर आहे ॲटॉमिक मास नंबर. यालाच म्हणतात का एखाद्या ॲटममध्ये किती प्रोटॉन आहे किती न्यूट्रॉन आहे त्यांना कॉम्बाईन जर केलं तर तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर भेटून जाते. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना इक्वली टुगेदर यांना काय म्हटले जाते? न्यूक्लिऑन्स म्हटले जाते. ठीक आहे. नंतर ॲटम्स हे खूप स्मॉल असतात. ॲटम्स वेअर व्हेरी टायनी. आणि त्यावेळच्या सायंटिस्ट यांनी लोकांनी काय केलं असेल? कारण की तेव्हा तर इन्स्ट्रुमेंटही नव्हते, तर त्यांनी ॲटॉमिक मास कसं काउंट केलं असेल? सो 19th सेंचुरीमध्ये त्यांनी रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम याचा कन्सेप्ट पुढे आणला आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन याला रेफरन्स ॲटम म्हणून चूज केलं. आणि हायड्रोजनच्या कम्पॅरिझनमध्ये जेवढेही दुसरे एलिमेंट्स आहे त्यांचे जे ॲटम्स आहेत ते कम्पेअर करून त्यांचा मास त्यांनी काढला. नंतर 1961 मध्ये कार्बन ॲटम याला रेफरन्स ॲटम म्हणून सिलेक्ट केलं आणि कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12 आणि या 12लाच रिलेटिव्ह मास घेतलं. जसं का कार्बनचा ॲटम आहे 12 आणि हायड्रोजन त्याच्या 12 टाइम्स लहान आहे वजनाने. सो 12 × 1/12 म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 भेटलं. ठीक आहे. तर इथे चार्ट दिलेला आहे. या चार्टचं तर आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही आहे कारण की ॲटॉमिक मासच दिलेला आहे. पण हे तर झालं रेफरन्स ॲटम. आत्ताची कंडिशन काय सांगते
टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड्स फॉर मेजरिंग द मास ऑफ एन ॲटम डायरेक्टली. आता तर आपल्याजवळ खूप मशीन उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. सो त्याच्यासाठी युनिफाईड मास हे ॲक्सेप्ट होते आणि त्याला डाल्टनमध्ये आपण काउंट करतो. 1 डाल्टन, यू म्हणजे डाल्टन, 1 डाल्टन इज इक्वल्स टू 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. नंतर आहे केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट. सो डाल्टन यांनी काही साईन्स दिले होते, जसं का हा सिम्बॉल हायड्रोजनसाठी, हा सिम्बॉल कॉपरसाठी. आता पण आपण IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यांच्या इन्स्ट्रक्शनमुळे यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करतो आणि त्यांनी नाव आणि सिम्बॉल त्यांना दिलेला आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपण याला ॲक्सेप्ट करतो. तर त्यांनी बर्झिलियस जे सायंटिस्ट होते त्यांनी यूज केलेले सिम्बॉलचा यूज आपण करतो, म्हणजे ते बेस आपण धरतो. सो एलिमेंटचा सिम्बॉल एक तर फर्स्ट लेटर राहील किंवा फर्स्ट किंवा सेकंड लेटर राहील किंवा दुसरा एखादा स्पेसिफिक लेटर राहील. या 2 लेटरमधून पहिला कॅपिटल घेतो आणि दुसरा स्मॉल घेतो. जसं का मॅग्नेशियम जर घ्यायचं असेल तर MG, कॅल्शियम घ्यायचं असेल तर CA, C कॅपिटल A स्मॉल. ठीक आहे. नंतर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. तर हे तर सांगायची तुम्हाला गरजच नाही, कारण की एक सिंगल ॲटम असेल जसं का हायड्रोजन, तर एकच सिंगल एलिमेंटचा असेल ना तो ॲटम, तर त्याला काय म्हणतो आपण? ॲटम. नंतर 2 सारखे एलिमेंट आले एका जागी, 2 सारखे ॲटम एकाच एलिमेंटचे, तर त्याला काय म्हणतो आपण? मॉलिक्यूल. जसं काय आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, 2 आहे. आणि जर वेगवेगळ्या एलिमेंटचे मॉलिक्युल्स एका जागी आले तर ते का भेटतात आपल्याला? कंपाऊंड. जसं का वॉटर, H2O, हायड्रोजनचं एक आणि ऑक्सिजनचं एक, हे वेगळं एलिमेंट, हे वेगळं एलिमेंट, असं होऊन वॉटर बनलं. हायड्रोजनचं एक म्हणजे हायड्रोजनचा एक एलिमेंट म्हटलं, ॲटम 2 आहे याचे. ओके. नंतर आहे मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल. तर मॉलिक्युलर मास मी सांगितलं तुम्हाला की प्रोटॉन अँड न्यूट्रॉन या दोघांपासून मॉलिक्युलर मास बनतो. नंतर मॉलिक्युलर माससुद्धा ॲटॉमिक माससारखंच डाल्टनमध्ये काउंट केल्या जाते. आपण पाहिलं होतं का UPAC यांच्यामुळे नेम झालं. नंतर डाल्टनमध्ये आपण ॲटॉमिक मास हे काउंट करतो. तर तशाच प्रकारे मॉलिक्युलर माससाठी भी आपण हे फॉलोइंग टेबल यूज करतो. एक मॉलिक्यूल घेतलं समजा H2Oचा, याच्यामध्ये पहिले एलिमेंट्स कोणत्या ते लिहून घ्यायचे, त्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास लिहायचा. नंतर एक ॲटमचा मास किती आहे, म्हणजे एक जे हायड्रोजन आहे त्याचे मॉलिक्युल्स किती आहे दिलेले ते लिहायचे. म्हणजे जसं का H2 आहे म्हणून हायड्रोजनचे 2 आहे, O एकच आहे म्हणून ऑक्सिजनचा एकच आहे. या दोघांना मल्टिप्लाय करायचं, कारण की एकाचं ॲटॉमिक मास आहे तर 2 विचारले तर मग दोघाचं किती, मल्टिप्लिकेशन, आणि इथे लिहून घ्यायचं आणि या दोघांची प्लस करायची तर तुम्हाला भेटून जाते. म्हणजे मॉलिक्युलर मास इज इक्वल्स टू सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. समजा याचं एक्झाम्पल एखादं घ्यायचं असेल तर ते बघू आपण. पहा, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, Mgचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे? 24. हे 24. Clचा किती आहे? 35.5. सो 35.5 पण किती आहे? 2 मल्टिप्लाय बाय 2. सो 35 2 जार 70, 70 प्लस 1 71. सो 24 प्लस 71 94 डाल्टन एवढा याचा मॉलिक्युलर मास आहे. समजत असेलच तुम्हाला, आहे ना? तरी एक करून दाखवतो मी तुम्हाला. H2SO4 करून दाखवतो. थोडंसं मोठा आहे म्हणून हाच दाखवू आपण. H पहिले लिहायचं, H नंतर S नंतर O. ठीक आहे. H किती आहे? Hचा ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास 1, सल्फरचा 32, नंतर ऑक्सिजनचा 16. H किती आहे? 2 म्हणून मल्टिप्लाय बाय 2. S किती आहे? 1 मल्टिप्लाय बाय 1. आणि O किती आहे? 16 आहे ॲटॉमिक मास, पण H2SO4 दिलेला आहे म्हणून Oचं 4. 2 1 जार 2, 32 1 जार 32 आणि 16 4 जार 64. या सर्वांची ॲडिशन करू. 8 9 98 डाल्टन, 98 डाल्टन एवढं येईल ते. समजत आहे ना तुम्हाला? नंतर आहे मोल. सो व्हेन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन, जेव्हा एखादा एलिमेंट किंवा कंपाऊंड हा केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो
इट इज देअर ॲटम्स अँड मॉलिक्युल्स दॅट रिॲक्ट विथ इच अदर. ॲटम आणि मॉलिक्यूल हे रिॲक्ट होत असतात अँड देअर फोर इट इज नेसेसरी टू नो दॅट द नंबर ऑफ देअर ॲटम्स अँड मॉलिक्यूल. म्हणून आपल्याला किती ॲटम किंवा किती मॉलिक्यूल हे पार्टिसिपेट करत आहे हे माहीत पाहिजे ना, आहे ना. हाऊएव्हर व्हाईल कॅरिंग आउट केमिकल रिॲक्शन इट इज कन्व्हिनियंट टू मेजर आउट क्वांटिटीज दॅट कॅन बी हँडल इन्स्टेड ऑफ काउंटिंग द नंबर. आता ॲटम हे हजारोनं असतात, लाखोनं असतात, करोडोनं असतात. प्रत्येक वेळेस ते आपण काउंट करणार आहोत का? नाही ना. हा आपल्याला कन्व्हिनियंट नाही आहे. म्हणून आपल्याला एक क्वांटिटी पाहिजे की ज्याला बेस म्हणून धरू. समजत आहे ना तुम्हाला का बा असा केमिकल रिॲक्शन आपल्याला करायची आहे. का आपण वेळोवेळी त्याला काउंटच करा का बा ठीक आहे सोडियमचे 1 करोड आयटम झाले, क्लोरीनचे 2 करोड आयटम झाले, असं राहील का? नाही. तो आपल्याला इनकन्व्हिनियंट आहे. म्हणून एखादा आपल्याला नंबर पाहिजे तर त्याच्यासाठी मोल हा कन्सेप्ट यूज आला. अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स हुज मास इन ग्राम इज इक्वल इन द मॅग्निट्यूड ऑफ द मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इन डाल्टन. मोल म्हणजे काय माहीत आहे का? ॲटॉमिक मास आता बघितले आपण. हे ॲटॉमिक मास त्याला कंबाईन करून आपण काय काढलं? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास किती आहे मॅग्नेशियम क्लोराईडचा? 95 डाल्टन. जर हे 95 डाल्टन मॉलिक्युलर मास आहे, जर याचं तुम्ही 95 ग्राम जर तुम्ही मॅग्नेशियम क्लोराईड घेतलं तर याला म्हणतात 1 मोल ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड. म्हणजे पहा इथं फॉर्म्युला आहे का नंबर ऑफ मोल्स किती आहे सबस्टन्समध्ये, तर मास ग्राममध्ये त्या सबस्टन्सचा आणि त्याचा मॉलिक्युलर मास, या दोघाचं तुम्ही डिवाईड करून घ्या, तुम्हाला मोल म्हणजे भेटून जाते. समजलं? 1 मोल म्हणजे काय आहे. जसं का दुसरा एक्झाम्पल पुन्हा घेऊ आपण. H2SO4चं दाखवलं होतं मी तुम्हाला आत्ताच. तर H2SO4चा मॉलिक्युलर मास किती आहे? 98 डाल्टन. जर याला तुम्ही याला 1 आणायचं आहे 1, तर इथं काय घ्यावं लागेल? 98च. 98 ग्राम. सर 98 1 म्हणजे याला काय म्हणतात? 1 मोल ऑफ H2SO4. समजलं? तर याला म्हणतात 1 मोल. नंतर आहे ॲव्होगॅड्रोज नंबर. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. एका मोलमध्ये किती सबस्टन्स आहे याचे मॉलिक्युल्स आता कॉन्स्टंट झालेच. जसं का तुम्हाला दाखवलं मी 95, 98, H2SO4चं, NaClचं जे असेल ते आहे ना. तर 1 मोल तुम्हाला 1 मोल समजलं. इटालियन सायंटिस्ट होते ॲव्होगॅड्रो. यांनी याच्यात खूप चांगला वर्क केलं आणि म्हणूनच याला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतो आणि याला NA याच्याने डिनोट केल्या जाते. नंतर सायंटिस्ट यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं एक्सपेरिमेंटली का ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे 6.022 इंटू 10⁻²3 हे याला म्हणतात ॲव्होगॅड्रो नंबर. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारू शकतात का 6.022 इंटू 10⁻23 हा ॲव्होगॅड्रो नंबर आहे. आणि 1 मोल कोणताही सबस्टन्स तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये 6.022 इंटू 10⁻23 एवढे त्या ॲटमचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे असतातच. जसं का डझनमध्ये 12, एका सेंचुरीमध्ये 100, एका ग्रॉसमध्ये 144. माहीत आहे ना आपल्याला. हे जसे फिक्स आहे तसं 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. समजलं? जसं का वॉटर. वॉटरपेक्षा आपण घेऊ MgCl. याचं किती घेतलं मी? 95 डाल्टन. ठीक आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईड हे 95 डाल्टन जर घेतलं तर 95 ग्राम MgCl2 जर तुम्ही घेतलं तर तो काय झालं? 1 मोल. कारण की 95 डिवायडेड बाय 95 आणि 1 मोल म्हणजे त्याच्यामध्ये एवढे मॉलिक्युल्स आहे मॅग्नेशियम क्लोराईडचे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. नंतर क्वेश्चन दिलेला आहे का 66 ग्राम CO2 याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असायला पाहिजे. तर मॉलिक्युलर मास आहे CO2चा 44. म्हणून आपण CO2चा मास आणि मॉलिक्युलर मास डिवाइड करू 66 डिवायडेड बाय 44. ॲन्सर येते 1.5 मोल. 1 मोल म्हणजे आपल्याला माहीत आहे 6.022 मल्टिप्लाय बाय काय करू? 1.5 म्हणजे 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स एवढं या 66 ग्राम कार्बन डायऑक्साईडमध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट राहतील. ओके.
तर अशा प्रकारे ते सांगण्यात आलं होतं. याच्यानंतर आहे व्हॅलेन्सी, ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला होमवर्क सांगायचंच राहिलं होतं का होमवर्कमध्ये हे लिहायचं एक पेज नंबर 50वरचं. नंतर हे सॉल्व्ह करायचे, यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढून दाखवायचं. ओके, तर हा टेबल लिहायचा फक्त आणि हा एक टेबल. ठीक आहे, तर असं ही तुम्हाला होमवर्क राहील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.